राज्यात सध्या ई चलनाच्या दंडाविरोधात एक ठिणगी पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि याची सुरुवात कोल्हापुरातून आपल्याला झाल्याची पाहायला मिळते। या संघटनेचे समन्वयक प्रदीप राठोड हे गेल्या 10 ते 11 दिवसांपासून यामध्ये आंदोलनाला यांची सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 10 ते 11 दिवसांपासून आरटीओ विभागामध्ये हे आंदोलन करत आहेत। आज त्यांच्यातील एका संस्था प्रतिनिधीकडून त्यांनी आत्मदहनाचा इशारा देखील दिला होता। मात्र हे ई चलन नेमकं काय आहे आणि हे नेमकं दंड नेमका किती आहे हे आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, LS मराठीमध्ये आपलं स्वागत। मी आहे निरंजन। सगळ्यात पहिल्यांदा आपण सुरुवात करूया, मुळात ई चलन म्हणजे नेमकं काय। ई चलन हे अशी एक व्यवस्था आहे ती जी 2019 मध्ये अस्तित्वात आली आणि ही एक डिजिटल प्रणाली आहे। सरकारकडून CCTVच्या द्वारे, कॅमेऱ्याच्या द्वारे किंवा मोबाईलच्या द्वारे जे पोलिसांकडून याचं अधिकृत चेकिंग केलं जातं आणि त्या माध्यमातून ई चलन जे आहे ते वाहनधारकांकडे लागू होतं। यामध्ये जर बघायला गेलं तर साधारण राज्यामध्ये याची जी आकडेवारी आहे ती साधारण 7,500 कोटींच्या आसपास आहे। याच विरोधात हे वाहनधारक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात। यामध्ये नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत ह्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। तर बघायला गेलं तर यामध्ये वाहतूकदार संघटनांचे जे प्रमुख आक्षेप आहेत ते असे आहेत, ई चलनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जो दंड आकारला जातो तो त्वरित मागे घ्यावा। त्याचबरोबर जुन्या आणि थकीत ई चलनाची जी रक्कम आहे ती जमा होत नसल्यानं वाहन मालकावर आर्थिक बोजा पडतो, त्यामुळं यावर लवकरात लवकर तोडगा काढावा। त्याचबरोबर ई चलन काही चुकीचं किंवा परिस्थितीचा योग्य विचार न करता लादले गेलेले आहेत असा संघटनांनी आरोप केलेला आहे, त्यावर लवकरात लवकर विचार करावा। ई चलनच्या नियमामध्ये दंडाच्या तरतुदींमध्ये जे बदल आहेत ते बदल करण्याची जी मागणी आहे ती एकंदरीत यांनी धरलेली आपल्याला पाहायला मिळते। तर त्या गेल्या 2019 पासून प्रत्येक बसेसवर किमान 5 लाख ते जास्तीत जास्त साधारण 18 लाखांपर्यंत ही जे ई चलनचं जे एकंदरीत दंड आहे तो प्रशासनाकडून ठोठावण्यात आलेला आहे। आणि त्याच माध्यमातून जर आत्ता बघायला गेलं तर यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वाहनधारकांचा जो दंड आहे याचा जर आपण एकत्रित विचार केला तर साधारण 7,500 कोटींच्या आसपास जातो आणि ही जी दरवाढ आहे किंवा जो दंड आहे हा अन्यायकारक असल्याचं या संघटनांनी एक कुठं ना कुठंतरी या विरोधात हे जे आंदोलन आहे ते छेडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कोल्हापूर परिवहन कार्यालयामध्ये या वाहतूकदार संघटनांनी एकंदरीत साधारण 60हून अधिक बसेस येऊन त्यांनी जमा केलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि याच माध्यमातून हे जे सगळे आक्रमकता जी आहे ती आपल्याला दिसून आली होती। जर आता बघायला गेलं तर सरकारची बाजू नेमकी काय आहे हे जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते आणि त्यांनी देखील यामध्ये तोडगा काढण्याचा जो प्रयत्न आहे तो देखील करू असं देखील त्यांनी सांगितलं होतं। मात्र त्यांच्याकडून कोणत्याही पद्धतीचा कॅबिनेटमध्ये याचा प्रस्ताव मांडू देखील त्यांनी सांगितलं होतं। हा कॅबिनेटमध्ये विषयपत्रिकेवर त्यांनी विषय देखील घेतला नाही, म्हणून ही संघटना आज आक्रमक झाली होती। आत्ता जर बघायला गेलं तर याच्या सरकारची जी अशी बाजू आहे की यामध्ये जो ई चलनाचा जो उद्देश आहे तो नागरिकांना त्रास देणे किंवा महसूल गोळा करणं नसून वाहतूक नियमांचं उल्लंघन कमी करणं आणि कारवाई अधिक पारदर्शक करणं हा वाहतूक नियमांचा जो काही त्यांनी दंड ठोठावलेला आहे त्यांच्यातून हे स्पष्टीकरण सरकारचं आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावर ही ई चलन वसुली आणि दंडात्मक कारवाई 2026 मध्ये एक अभ्यास गट स्थापन केल्याची जी नोंद आहे ती देखील या ऑनलाईन या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। जर बघायला गेलं तर वाहतूकदारांना जो मुख्य आक्षेप आहे ई चलन बंद करा एवढंच नसून ही चुकीची किंवा अवाजवी चलाने, त्याचबरोबर वाढता आर्थिक बोजा आणि थकत चलनांची जी वसुली आहे आणि त्याचबरोबर याची जी जबाबदारी निश्चिती करण्याची जी एक पद्धत आहे या संदर्भातलं हे जे आंदोलन आहे या संघटनांनी जो विरोध दर्शवलेला आहे त्याच्यावर आता प्रशासन तोडगा नेमका काय काढतंय हेच आता आपल्याला पाहावे लागेल। LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर।